तर प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा 1 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। काल जरा आपला व्हिडिओ करप्ट झाला होता, त्यामुळे तुम्हाला फोटो दिसले नाही, पण आज व्यवस्थित पूर्ण दिसतील। तर सुरुवातीला आपण बघतोय मुक्ताला वाटतं सागर बाथरूम मध्ये नाहीये, कारण तो गाणं गात नव्हता ना, म्हणून आता ती तिच्या अंघोळीची तयारी करते। आणि हे काय, तेवढ्यात सागर तिला टप मध्ये दिसतो आणि तिचे काहीसे असे रिएक्शन असतात। ती विचारते, सागर तुम्ही इथे काय करताय? सागर झोपलेला असतो की काय कोणास ठाऊक त्यात। आता तो म्हणतो, काय करत असतात बाथटब मध्ये? कबड्डी खेळतोय मी। मुक्ता म्हणते, तुम्हाला गाणं गायला सांगितलं होतं ना मी। सागर म्हणतो, आओ नाही गात होतो मी गाणं, मी विचार करत होतो वकिलाचं काय करायचं, पुढे कसं बोलायचं, काय करायचं। मुक्ता आता अशी काहीशी बघायला लागते। मला सागरच्या या डायलॉगमुळे हसू आलंय। तो म्हणतो, अहो असं काय बघताय तुम्ही? मुक्ता म्हणते, अहो बघत नाहीये मी, तुम्ही बाहेर या बरं आधी सागर, मी जातीये बाहेर। आता ती दार उघडायला जाते, सागर त्या टबमधनं बाहेर येतोय, पण ते दार अचानक लॉक होऊन जातं, त्यांच्या दाराचा काहीतरी प्रॉब्लेम आहे ना म्हणून। आणि आता मुक्ता ते दार उघडायला लागते, तेव्हा ती म्हणते, माझ्याकडनं दार उघडत नाहीये सागर, ते लॉक झालंय। सागर मुक्ताला म्हणत असतो, माझ्याकडे बघू नका तुम्ही, आधी तिकडे बघा बरं। मुक्ता म्हणते, बरं मी नाही बघत आहे तिकडे, तुम्ही टॉवेल घ्या बरं आधी। सागर तो व्यवस्थित स्वच्छ न करता असा मुक्ताला म्हणतो, तुम्ही आता काही इथेच उभे राहणार आहे का? बाजूला व्हा। मुक्ता म्हणते, माझे डोळे बंद आहेत ना। सागर तिला असा बाजूला करतो आणि ते दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो, पण तो दरवाजा काही उघडे ना। मुक्ता म्हणत असते, झालं का? सागर म्हणतो, थांबा ना जरा, किती घाई करताय तुम्ही, माझे हात साबणाचे आहेत ना, ते निसटताय, आता कसं उघडू मी, थांबा जरा, दम मारा। मुक्ता म्हणते, एक काम करता का, टॉवेल घेता का तुम्ही अंगावर, मी उघडते दार। सागर म्हणतो, थांबा ना, तुम्हाला दमच नाही। पण आता प्रेक्षकांनो, इथून पुढे मी तुम्हाला काय एक्सप्लेन करू। तो सागर दरवाजा उघडत असतो, तेव्हा त्या साबणेमुळे त्याचा हात निसटतो आणि तो बटकन खाली आपटतो, आणि निसरडं असल्यामुळे बाथरूममध्ये काहीसा तो असा पडतो, आणि सागर आणि मुक्ताची अशी तंद्री लागते। हे तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती भारी वाटेल, पण आता सागर मुक्ता दोघं जण एकमेकांशी जवळीक साधणार, तेवढ्यात इंद्राताईंनी मध्ये खोडा घातला। त्या स्वतः काही आल्या नाहीये तिथे, पण त्या जोरात ओरडतात, सुनबाई झालं का ग तुझं? तेव्हा सागरने मुक्ताचा हात धरून तिला असं उठवलंय। मुक्ता बाहेर येते आणि म्हणते, ओ आहो, दार नका लावू हं पुन्हा। सागर म्हणतो, नाही लावणार, आता गाणं गात बसेल। आणि अशा पद्धतीने मुक्ता अशी गोड लाजते। हा प्रसंग तुम्हाला टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटेल, पोरासोरांसोबत बघू नका म्हणजे झालं। असो, तर आता इकडे यांची सक्सेस पार्टी सुरू आहे। आता ही सावनी म्हणते, आज सावनी खूप खुश आहे, जसं बोगॅम्बो खुश हुआ म्हणतो ना, तसं सावनी खुश हुई असं ती म्हणतीये। आणि आता ती ठरवते की आज 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी करायची, फक्त हर्षवर्धन आणि मी। कार्तिक एक्सक्यूजस हां प्लीज। कार्तिक म्हणतो, हो शुअर। बरं, आता ही म्हणतीये की 5 स्टारमध्ये पार्टी करेल, पण हे दोघं जण इथेच आहे, कदाचित यांचं घरच 5 स्टार असावं। आता हर्षवर्धन म्हणतो, मी माझी मीटिंग संपवून येतो, सावनी मॅडमचा मूड छान दिसतोय। हर्षवर्धन तिथून गेल्यानंतर कार्तिक सावनीला म्हणतो, अभिनंदन सावनी, तुझं आता मोठा धमाका होणार आहे। आता असं म्हणून तो फोनवर बोलतोय, कारण त्याला स्वातीचा फोन आलाय। आता स्वाती सांगते की घरी काय झालं काय नाही, मुक्ताचं लायसन कॅन्सल झालं। मग आता कार्तिक म्हणतो, माहिती आहे मला। स्वाती म्हणते, तुम्हाला कसं काय माहिती? कार्तिक म्हणतो, त्या घरात जे काही होतं ना त्याची सगळी इत्यंभूत माहिती मला मिळतच असते। उद्या आता तुझ्या घरच्यांना आणखीन मोठा धक्का बसणार आहे का? आता स्वाती म्हणते, काय होणार आहे? कार्तिक म्हणतो, वेळ आल्यावर कळेल। तेवढ्यात इंद्राताई तिला आवाज देतात, तेव्हा स्वाती म्हणते, हो मम्मी आले। कार्तिक म्हणतो, कुठेस तू? स्वाती म्हणते, मी घरीच आहे। कार्तिक म्हणतो, एवढ्या बिंदासपणे काय बोलतेस तू? अगं सगळ्यांना डाऊट येईल ना तुझ्यावर, घरच्यांना संशय नाही आला पाहिजे तुझ्यावर, तू मुक्ताची हितचिंतक आहे असंच त्यांना वाटलं पाहिजे, लक्षात ठेव। तेव्हा स्वाती त्याला ठीक आहे असं म्हण, आणि कार्तिक स्वातीला सांगतो, चेहऱ्यावर उदासी वगैरे ठेव। कार्तिकचं ऐकते सगळं स्वाती। प्रत्येक आता वकील म्हणतात, ह्या माणसाला कधीच शोधायचा प्रयत्न करतोय आम्ही, तो गायबच झाला। मुक्ता म्हणते, असं कसं गायब झालं? आता सागरचे वकील म्हणतात, हा माणूस भेटेपर्यंत आपली केस कशी काय स्टँड होईल, म्हणजे ज्याने मुक्तावर केस केली ना तो माणूस। सागर म्हणतो, आधी त्याचा एक दात फोडला होता, आता भेटल्यावर सगळे दात फोडीन मी त्याचे। मुक्ता म्हणते, सागर तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, आणि याच गोष्टीसाठी हे चालू आहे, आपल्याला काही माहिती नाहीये ना। आता सागर म्हणतो, कोण माणूस आहे, काय मोटिव्ह आहे त्याचं, आपल्याला कळलं पाहिजे ना। वकील म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी माझ्या सोर्सेसला कामाला लावलंय, एकदा तो भेटू द्या, मग आपण सगळं काढूयात। सागर म्हणतो, त्याला माहित नाही त्याने कोणाशी पंगा घेतलाय, सागर कोळीच्या बायकोवर आरोप लावले त्याने, त्याला सोडणार नाहीये। इकडे ही सावनी कार्तिकला विचारते, तुझ्या बायकोचा फोन होता वाटतं? कार्तिक म्हणतो, हो, त्यांच्या घरी त्यांना फार मोठा धक्का बसलाय, बरं झालं त्या मुक्ताला धक्का बसला, तिने माझा अपमान केला, तिने मला जेलमध्ये पाठवलं, तिने मला नाकारलं, माझ्या मुलीपासनं आणि माझ्या बायकोपासनं मला दूर ठेवलंय, सगळा हिशोब चुकता करणारी मी त्या मुक्तापासनं। पण काय ग सावनी, तू तर तुझ्या नवऱ्याबद्दल हे टोकाचं पाऊल उचलतीयस, तुला काहीच वाटत नाही का? या कमाल आहे तुझी, कसं काय जमतं ग सावनी तुला? सावनी म्हणते, तो माझ्या विरुद्ध एवढी कारस्थानं करतो, मी काय गप्प बसायचं? सागर जोर उद्ध्वस्त होत नाही ना तोवर मी शांत बसणार नाहीये।
मला हर्षवर्धनशी लग्न करायचं आहे, त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह इन वॉर असं कार्तिक मागनं वॉर हा शब्द उच्चारतो आणि दोघं जण हसायला लागतात. तर आता पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघत आहात, या इंद्राताई मुक्ताला आवाज देतात. मुक्ता म्हणते मम्मी मला बोलवलं तुम्ही. इंद्राताई म्हणतात अगं आपला इस्त्रीवाला आला नाही आहे, आणखीन हे कपडे द्यायचे आहेत त्याला. मुक्ता म्हणते मी मोजू का मम्मी ते कपडे. आता या इंद्राताई म्हणतात राहू दे मी मोजते, सगळा पसारा करून ठेवशील. आणि त्या स्वतः मोजायला लागतात. तेवढ्यात आता मुक्ताला फोन येतो, कुठल्या तरी छोट्या मुलाचा दात दुखत असतो आणि तिकडनं त्याचे पॅरेंट्स मुक्ताला म्हणत असतात की मॅडम तुम्ही चेक करा माझ्या मुलाला. मुक्ता हो म्हणणार, तेवढ्यात तिच्या लक्षात येतं आपलं तर कॅन्सल झालं आहे ना लायसन्स. मग आता ती एकदम शांत बसते. मग आता इंद्राताई जाता जाता म्हणतात 8 कपडे. मुक्ता मग त्यांना सजेस्ट करते की तुम्ही दुसऱ्या क्लिनिकमध्ये जा, मी सध्या बाहेरगावी आहे, मी तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरचा नंबर पाठवते. पण तिकडनं ते म्हणत असतात मॅडम तुम्ही खूप छान ट्रीटमेंट देतात, तुम्ही का नाही करत आहे. मुक्ता म्हणते मी बाहेरगावाला आहे असं म्हणून तिने फोन ठेवला आणि तिला खूप वाईट वाटतंय. आता या सीनमध्ये मिहीर आपल्या या माधवीताईंना मदत करताना दिसतोय. माधवीताई म्हणत असतात लग्न घर आहे, सगळं काही करायला हवं ना धामधूम. मिहीर म्हणतो मावशी हा डबा हलका आहे. तेव्हा माधवीताई म्हणतात हो आता पातळ पोहे करणार आहे मी, त्यात चिवडा वगैरे सगळं करावं लागेल ना. मग आता ह्या मिहीर म्हणतोय मावशी बेताने घ्या. माधवीताई म्हणतात का काय झालं, चांगला बेत नाही आहे का. मिहीर म्हणतो नाही तसं नव्हतं म्हणायचं, तुमची तब्येत सांभाळा. माधवीताई म्हणतात तब्येतीला काय झालंय, मी अगदी ठणठणीत बरी आहे. आणि तुम्हाला ऑफिसला जायचं नाही आहे का जावई बापू. अहो तुम्ही होणारे नवरदेव आहात, शिडीवर नका चढू, घोड्यावर चढायचे तुम्हाला. तेवढ्यात मिहिका येते आणि म्हणते मावशी हा आता का ग तुला मस्का मारतोय काय रे मिहीर, मावशीने परवानगी दिली आहे लग्नाला, विसरलायस का तू. मिहीर म्हणतो अगं मस्का मारायचा प्रश्न नाही आहे, मावशी शिडीवर चढत होत्या आत्ता, माहिती आहे का तुला, काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. आता या माधवीताई म्हणतात नाही शिडीवर नव्हते चढत मी, ते होते ना मला मदत करायला. मिहिका म्हणते अरे मावशी बरी झाली आता, अगदी छान. तेव्हा मिहीर म्हणतो हो छान, पण अजूनही काळजी घ्यायला हवी त्यांनी. म्हणजे बघा हा मिहीरला काळजी आहे पण मिहिकाला नाही आहे. माधवीताई म्हणतात बरं तुम्ही दोघं जण असे वाद घालू नका, तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का मिहीरला. आणि मिहिका तू तुझं सामान वगैरे आवर बरं. मिहिका म्हणते इम्प्रेस नको करूस मिहीर आता मावशीला. माधवीताई म्हणतात मुळातच त्यांचा स्वभाव चांगला आहे. मिहिका म्हणते मावशी मी मदत करू का तुला. माधवीताई म्हणतात नको बाबा नको, तू तुझी साड्याची खरेदी आणि सुटकेस घे बरं भरायला, जा लवकर मिहिका. मग मिहिका तिथून निघून जाते. मिहीर म्हणतो मावशी काही आणखीन मदत हवी आहे का तुम्हाला. माधवीताई म्हणतात नको आता तुम्ही जा ऑफिसला, तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का. आता मिहीर हसतो पण माधवीताई म्हणतात मिहीरराव सागर आणि मुक्ता खूप जास्ती बिझी आहेत का. नाही म्हणजे त्यांचा इकडे काही चक्करच नाही आहे म्हणून म्हटलं. मिहीर म्हणतो मावशी माझं आणि त्यांचं बोलणंच झालं नाही, मी तुम्हाला सांगतो कळवून, कदाचित कामामुळे बिझी असावेत. माधवीताई म्हणतात नाही हरकत नाहीये, कामं असतातच, बिझी राहावंच, काही हरकत नाहीये. आता मिहीर निरोप घेतो माधवी मावशींचा. तर इकडे वकिलाला सोर्स मिळालाय की तो कोण आहे काय नाही, म्हणजे तो निघालेलाच असतो वकील आणि लगेच त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि तो सागरला दाखवतो तो मेसेज. सागर म्हणतो काय सोर्सेस मिळाला, बघू कोण आहे कुठे राहतो. आणि आता हा वकील सांगतो हा माणूस आहे ना हा म्हणजे हर्षवर्धनचा मित्र आहे आणि तो सावनीच्या ॲड्रेसवर राहतो. आता सागर पण बघतो आणि म्हणतो हो की हा सावनीचाच ॲड्रेस आहे. मग वकील म्हणतो सत्यम पाटील नाव आहे याचं आणि हर्षवर्धनचा खूप चांगला मित्र आहे तो. सागर म्हणतो मी तर त्याच्या तोंडून हे नाव कधीच ऐकलं नाही. वकील म्हणतो तो आत्ताशी इथे आलाय, तो आधी कॅनडाला राहत होता. सागर विचार करतो हे सगळं मुद्दाम करतात ते दोघं जण मुक्ताला त्रास देण्यासाठी, मी त्या दोघांना सोडणार नाहीये. तेवढ्यात मुक्ता त्यांना चहा घेऊन तिथे येते आणि म्हणते काय झालं, कोणाला सोडणार नाही तुम्ही. आणि दोघंही जण मुक्ताकडे काहीसे असे बघायला लागतात. पण आता सागर एवढा हायपर होतो आणि डायरेक्ट पुढच्या सीनमध्ये तो हर्षवर्धन आणि सावनीच्या घरी दाखवलाय त्यांनी. आता हा मिहीर सोबत तिथे गेलाय. आता हे सगळे जण तिथे बसलेले असतात सेलिब्रेशन करत, म्हणजे 5 स्टारमध्ये जाणार होते बरं का, कदाचित कॅन्सल झाला असावं. तर आता हा सागर आल्या त्या हर्षवर्धनच्या तोंडावर त्याच्या हातातला ग्लास असा त्याच्यातलं दारू फेकतो आणि त्याची कॉलर काहीशी अशी धरतो. आता लगेच सावनी त्याला मागे करते आणि म्हणते ए काय करतोय सागर हे. आता सागर त्या कोण त्याचा मित्र आहे त्या हर्षवर्धनचा ज्याने मुक्तावर आरोप लावले त्याला धरतो आणि म्हणतो तुझे दात तोडून टाकणार आहे मी आता. सावनी पुन्हा त्याच्या अंगाशी हात लावायला लागते आणि म्हणते सागर काय चाललंय तुझं. सागर तिचा हात झटकतो आणि म्हणतो ए तुझे जे काही चमचे आहेत ना त्याला सांगून ठेव की माझ्या आणि माझ्या बायकोच्या मध्ये आलात ना तर सोडणार नाही मी. तुम्हाला काय वाटलं, मला कळणार नाही तुमचे हे सगळे धंदे. आता मिहीर म्हणतो मुक्ता वहिनीला जर अडकवलंस ना सावनी तू तर सांगून ठेवतो तुला सोडणार नाही मी. सावनी तू खूप चीपपणा करतेस. आता सावनी इनफ म्हणायला लागते. तेव्हा आता सागर म्हणतो अय सत्यम पाटील मुक्तावरची केस मागे नाही घेतली ना तर महागात पडेल. याला तर महागात पडणारच आहे पण तुम्हा सगळ्यांना सुद्धा खूप महागात पडणार आहे. आता एवढीच धमकी देऊन सागर निघून गेलाय तिथून. आता मात्र मिहीर सावनीला खूप बोलतो आणि म्हणतो काय गये अगं जगू दे ना आम्हाला सुखाने. सावनी म्हणते मिहीर कधीतरी माझ्यावर दया दाखवत जा
ना, सागरवरती नेहमी दया दाखवतोस. अगं मी तुझी बहीण आहे ना. मग आता हा मीर म्हणतो, तू आणि माझी बहीण, अगं भीक द्यायच्या लायकीची बाई पण नाही आहेस तू. आता असं बोलून तो तिथून निघून गेलाय. सावनीच्या जीवाचा संताप होतोय. आता मात्र सावनी तडफड करत म्हणते, या सागरने आता माझी लायकी काढली ना, आता मी त्याची लायकी काढणार. आता हर्षवर्धन पण निघून जातो घरामध्ये आणि ही अशी एकटीच नेहमीप्रमाणे बडबडत बसते. असा होता आजचा भाग प्रेक्षकांनो. इथेच त्यांनी तो संपवला. आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा हो. आणि आता पुढे आपण बघतोय हर्षवर्धनने जे काय कार्तिक थ्रू ते पैसे त्या घरामध्ये ठेवले होते, म्हणजे स्वातीच्या थ्रू, तर आता सागरला अटक होतीये बेहिशोबी मालमत्ता ठेवली आहे म्हणून. त्यामुळे सगळ्यांनाच टेन्शन आलंय. काय वाटतं तुम्हाला, आता मुक्ता पुढे कुठलं पाऊल उचलेल? आजचा भाग कसा वाटला लाईक, कमेंट आणि शेअर करून मला सांगायला विसरू नका. धन्यवाद.